विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण माहिती बघत होतो। त्याचबरोबर या भरती परीक्षांच्यामध्ये चालू घडामोडी त्याचबरोबर भूगोल विषयाच्या संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात यांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघितलेली आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारची एका भरती परीक्षेच्या संदर्भात इथे माहिती बघायची आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभाग जो आहे यांच्या माध्यमातून एक जाहिरात भरती परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या जाहिरातीच्या संदर्भात इथे आपल्याला माहिती बघायची आहे। ही जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या आयुक्तालय अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तालयाच्या माध्यमातून ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। या जाहिरातीचा क्रमांक 2024 वर्षातील पहिलीच जाहिरात आहे। अन्न आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा ज्या आहेत या प्रयोगशाळांच्या मध्ये या ठिकाणी रसायनशास्त्रज्ञ गट ब राजपत्रित वर्गातील असणारं पद, त्याचबरोबर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील रिक्त पदं जी आहेत त्या रिक्त पदांच्यासाठी जे पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत। आता हे जे अन्न व औषध प्रशासन विभाग आहे हे अन्न व औषध प्रशासन विभाग प्रामुख्याने आपल्याकडं मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे जे विभाग आहेत या विभागांच्या मध्ये या विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ही पदं रिक्त आहेत आणि या रिक्त पदांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत। आता पहिलं जे पद आहे ते वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे या पदाच्या संदर्भात या ठिकाणी ही अर्ज मागवलेले आहेत। यासाठी एकूण 37 जागा आहेत। या 37 जागा जर आपण बघितल्या तर अनुसूचित जातीसाठी 5 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत, विभक्त जाती अ वर्गासाठी 1 आहेत, भटक्या जमाती ब वर्गासाठी 1, भटक्या जमाती क वर्गासाठी 2, भटक्या जमाती ड वर्गासाठी 0 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 आहे, इतर मागास वर्गासाठी 6 आहेत, सामाजिक व शैक्षणिक जो मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी 4 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 4 आहेत, एकूण आरक्षित पदं 26 आहेत आणि अराखीव पदे 11 आहेत। अशी एकूण 37 पदांच्यासाठी या ठिकाणी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। आता रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे, त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ते बघू शकता। दुसरं जे पद आहे ते दुसरं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब वर्गातील अराजपत्रित पद। याही पदासाठी या ठिकाणी अर्ज मागवलेले जवळपास 19 जागा आहेत। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती अ वर्ग, भटक्या जमाती ब वर्ग, भटक्या जमाती क वर्ग या सर्व पदांसाठी अनुक्रमे 1 जागा आहे। भटक्या जमाती ड वर्गासाठी, विशेष मागास प्रवर्गासाठी 0 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 4, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग जो यासाठी 2, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2, एकूण आरक्षित पदे 13 आहेत आणि अराखीव पदे 6 अशी एकूण 19 पदांसाठी विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब वर्गासाठी या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत। आता इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे वर दिलेला अनुशेष आहे किंवा हे जे पद आहेत यामध्ये समांतर आरक्षण लागू आहे आणि याच्यामध्ये पदं जी दिलेली आहेत ह्या पदांच्यामध्ये किंवा पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी या जाहिरातीच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती जर बघितली तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या अटी यासाठी लागू आहेत। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या जाहिरातीच्या संदर्भात असलेले वेळापत्रक बघायचं आहे। आता ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी दिलेला आहे तो कालावधी जवळपास 1 महिन्याचा आहे। दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्ही या अन्न व औषध प्रशासन विभागातील ज्या 2 रिक्त पद आहेत त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। जवळपास 1 महिन्याचा कालावधी आहे। आता शुल्क भरण्याची जी अंतिम तारीख आहे तीही 23 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत असणार आहे। आता ऑनलाईन तुमचं जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट आणि परीक्षेची तारीख आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला ज्या संबंधित जो विभाग आहे ते विभागाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला सूचना तशा भेटतील। आता टिप इथे दिलेले एक विशेष रसायनशास्त्रज्ञ गट ब वर्गातील हे जे पद आहे
त्याचबरोबर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क वर्गातील पद, या 2 पदांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं स्वतंत्र वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार वेळापत्रकांच्यामध्ये बदल झाला तर त्या संकेतस्थळावरती किंवा त्या वेबसाईटवरती तुम्हाला सांगितलं जाईल. उमेदवारांच्या संख्येला अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांच्यामध्ये परीक्षा घेणार आहेत. आता वयोमर्यादा जर बघितली तर या ठिकाणी किमान 18 वर्ष, तर 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तर ओपनच्या उमेदवारांच्यासाठी 38 वर्षापेक्षा वय जास्त नसलं पाहिजे. मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी 5 वर्षाची अट ही म्हणजे 5 वर्ष त्यांना त्या ठिकाणी जास्त शिथिल करण्यात आलेली आहे. दिव्यांग आणि अनाथांच्यासाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे. तर पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष इतकी आहे. भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा राहील. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांच्यासाठी असणारी वयोमर्यादा याच्यामध्ये शिथिलता केलेली आहे. यामध्ये या सवलती दिलेल्या आहेत. आता त्यानुसार असलेली शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, तर विशेष रसायनशास्त्रज्ञ गट ब वर्गातील पद आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता असणार आहे ती म्हणजे औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी पाहिजे किंवा रसायनशास्त्र विषयाची पदवी किंवा जीवरसायनशास्त्राची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. या तिन्हीपैकी कुठलाही एक क्रायटेरिया जो पूर्ण करेल तो या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. बघा परत एकदा, एक म्हणजे डी फार्मसी ते फार्मसी झाली पाहिजे. दुसरं पोस्ट ग्रॅज्युएट केमिस्ट्री या विषयात पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट बायोकेमिस्ट्रीमध्ये पाहिजे. या 3पैकी एक पदवी ज्याच्याकडे असेल तो याच्यासाठी अर्ज करू शकतो. दुसरी आणखीन एक पात्रता याच पदासाठी दिलेली आहे ती म्हणजे विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पाहिजे. तेही औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान 18 महिन्यांचा अनुभव असणं गरजेचं आहे. अशा व्यक्ती या ठिकाणी विशेष विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब वर्गासाठी अर्ज करू शकतात. यासाठी मासिक वेतन असेल 38,600 ते 1,22,800 रुपये अधिक महागाई भत्ते नियमाप्रमाणे देय राहतील. आता हे ज्या पहिल्या डिग्री आपण बघितल्या त्या पहिल्या डिग्री असतील म्हणजे तुमच्याकडे डी फार्मसी असेल आणि पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये बायोकेमिस्ट्री आणि केमिस्ट्री असेल तर अनुभवाची आवश्यकता नाही. परंतु 18 महिन्यांचा जर तुमचा तो कोर्स झालेला असेल डी फार्मसीनंतर तर मात्र तुम्हाला या ठिकाणी अनुभवाची आवश्यकता आहे. दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट. यासाठी 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय भत्ते राहतील. यासाठी पात्रता काय असेल बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र पदवीधारक पाहिजे म्हणजे फार्मसीची पदवी बी फार्म पाहिजे. या 2 या शैक्षणिक अर्हता आहेत ते म्हणजे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी. आता जर आपण बघितलं तर प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत उमेदवाराने संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणं आवश्यक आहे. म्हणजे आत्ता जर तुम्हाला या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या या सगळ्या डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एपेरवाले यासाठी अर्ज करू शकत नाहीत. परीक्षा शुल्क ओपनसाठी 1,000 आणि इतर वर्गांसाठी 900 रुपये राहील. त्याचबरोबर इतर तुमच्या बँक चार्जेस वगैरे सगळे देय राहतील. माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क असणार नाही. आता पुढच्या महत्त्वाच्या सूचना, जाहिरात संक्षिप्त स्वरूपाची असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप, शुल्क, निवडीची प्रक्रिया या सगळ्याचा तपशील 18 सप्टेंबर 2024 रोजी जी या संबंधित विभागाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती त्या सर्व सूचना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भरतीचा कार्यक्रमही या ठिकाणी कशाप्रकारे असेल याचीही सूचना दिलेली आहे. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गणीय संख्येमध्ये बदल करणे याचे सगळ्याचे अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत. त्यामुळे या संदर्भात नंतर कोणीही कोणत्या प्रकारचा दावा करू शकत नाही. त्यामुळं ही औषध व द्रव्य औषध निर्माण शास्त्र, अन्न व औषध निर्माण विभाग जो आहे याच्या माध्यमातून ही जाहीर झालेली एक चांगली भरती परीक्षा आहे. संबंधित जे पात्रताधारक विद्यार्थी आहेत त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास हरकत नाही. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.